नमस्कार मित्रांनो, माझ्या या आधीच्या व्हिडिओजला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आजच्या व्लॉगसाठी आपण आलो आहोत ज्योतिबा या देवाचं एकमेव मंदिर असलेल्या पुण्यामधल्या सिंहगड रोड येथील वडगाव बुद्रुकमध्ये असलेल्या ज्योतिबाच्या मंदिराला. मित्रांनो, दर चैत्र पौर्णिमेला कोल्हापूरमध्ये असलेल्या ज्योतिबाच्या डोंगरावर मोठी यात्रा असते आणि लाखोनी भाविक तिथे दर्शनासाठी येतात. पण आजच्या या धक्काधक्कीच्या जीवनात प्रत्येकालाच कोल्हापूरला जायला जमेल असं नाही. म्हणूनच हे मंदिर पुण्यात स्थापन करण्यात आलं आहे. या मंदिरापर्यंत तुम्ही कसे पोहोचू शकता किंवा तुम्हाला जर एखादी पूजा घालायची असेल तर त्याची प्रक्रिया काय आहे, इथल्या मंदिराच्या वेळा काय आहे, इथे पुजारी कोण असतात, त्यांचा काही कॉन्टॅक्ट नंबर आहे का, ही सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. पण त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे आल्यानंतर या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळची एक सत्य घटना आम्हाला समजली. ती अशी की फार पूर्वी इथे एक शिळा होती आणि ह्या गावातली लोक त्या शिळेला ज्योतिबा मानून त्या शिळेची पूजा करत असत. नंतर जेव्हा 2001 साली हे मंदिर बांधण्यात आलं आणि ज्योतिबाची मूर्ती बनवण्यात आली, ती मूर्ती गाभाऱ्यामध्ये जाईल आणि त्यावेळेस पुजाऱ्यांनी लोकांना सांगितले की जी मुख्य शिळा आहे, जिची एवढी वर्ष पूजा करत आला, ती शिळाच तुम्ही बाहेर ठेवली तर देवाची मूर्ती कशी आत जायला तयार होईल. त्यावेळेस लोकांनी ज्योतिबाची क्षमा मागितली आणि ती शिळा पहिली मंदिराच्या आत नेली. त्यानंतर ज्योतिबाची मूर्ती मंदिराच्या आत नेण्यात आली. नमस्कार मित्रांनो, हे आहेत विकास दादा नांगट पाटील. हे मंदिर जे आहे हे यांच्या घराण्याने बांधलेलं आहे. या मंदिराची स्टोरी आता आपण यांच्याकडनं ऐकूया. नमस्कार. पूर्वीपासून म्हणजे आम्हाला सुद्धा माहित नाही तेव्हा हा ज्या ठिकाणी ब्रिज झालेला आहे, या ब्रिजच्या खाली ज्योतिबाची दगडाच्या स्वरूपामध्ये अशा पद्धतीची शिळा तिथं होती. पूर्वीच्या काळामध्ये त्या ठिकाणी अनेक लोक जे गावामध्ये ज्यांचं कुलदैवत आहे ते कोल्हापूरला गेले की नंतर तिथे येऊन इथं डायरेक्ट इथं येऊन तिथं प्रसाद करायचे आणि मग इथून लोक घरी जायचे. अशा पद्धतीची प्रथा आजपर्यंत होती. परंतु ज्यावेळेस ब्रिजचं काम झालं त्यावेळेस ही जी मूर्त शिळा रूपामध्ये देव आणि मूर्ती असं दोन्ही पद्धतीचे या ठिकाणी मंदिर बांधून माझ्या जागेमध्ये कडेला, म्हणजे भविष्यात आपल्यालाही वाईट वाटायला नको की आपली जागा अधिकची गेली किंवा काय, पण मोकळेपणाने त्या ठिकाणी मंदिर असं बांधलं गेलं की कोल्हापूरला ज्या पद्धतीत दक्षिणमुखी मंदिर आहे तशाच स्वरूपाचं मंदिर ओघाने आमच्या हातून घडून गेलं की म्हटलं कोपऱ्यात घ्यावं, पण ते ओघाने त्या स्वरूपाचं मंदिर या ठिकाणी बांधलं गेलं. म्हणजे हे थोडे शुभ संकेत आपण म्हणूया, तशा पद्धतीचं मंदिर या ठिकाणी बांधलं गेलेलं. मित्रांनो, हे आहेत या मंदिराचे पुजारी दिनेश दादा जुन्नरकर. आता या मंदिराबाबत अजून काही माहिती आपण यांना विचारूया. दादा, हे मंदिर किती साली बांधलं होतं? हे मंदिर 2001 साली बांधलं. आणि या मंदिराच्या वेळा काय आहेत आम्हाला समजतील का? या मंदिराच्या वेळा रविवारी सकाळी 7 वाजता आणि बाकी इतर वेळेस 8-8:30 पर्यंत सर्व पूजा उरकून जातो आम्ही. आणि दिवसभर मग इथे कोणी असतं? नाही, दिवसभर कोणी नसतं. दिवसभर कुलूप असतं मंदिराला आणि सकाळचं रविवारचं आणि इतर वेळेस दिवसभर उघडं असतं. पौर्णिमेला आणि रविवारी उघडं असतं दिवसभर. आणि समजा कोणाचं हे ज्योतिबा कुलदैवत आहे, त्यांना जर इथे काही पूजा घालायची आहे किंवा अभिषेक घालायचा आहे तर त्यांनी कुणाला संपर्क साधायचा? मी आणि एक बाजीराव काका म्हणून आहे, तर आम्हाला दोघांना संपर्क साधतात लोक आणि मग रविवारचा अभिषेक वगैरे करून घेतात. तुमचा फोन नंबर एकदा आमच्या प्रेक्षकांना सांगाल का? हो, सांगेल. माझा फोन नंबर आहे 9527 81 89 56. मित्रांनो, दादांनी आत्ताच तुम्हाला त्यांचा फोन नंबर सांगितलाय. तर जर कुणाला इथे काही अभिषेक किंवा कुठल्या प्रकारची पूजा सांगायची असेल तर या नंबरवर या दादांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. चैत्र महिन्यामध्ये दरवर्षी हा उत्सव इथे हे दादा घालतात. ज्यांचं दैवत कुलदैवत ज्योतिबा आहे किंवा ज्यांची ज्योतिबावर भक्ती आहे आणि त्यांना दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे किंवा यात्रेचा लाभ घ्यायचा आहे, ती लोक इथे चैत्र महिन्यात येऊ शकतात किंवा इतर वेळेस देखील रविवारी तुम्ही या मंदिरामध्ये येऊ शकता. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.